महाराष्ट्र राज्य हे जैवविविधतेनं समृद्ध असं राज्य आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगा, विस्तीर्ण जंगलं, नद्या आणि दऱ्याखोऱ्यांनी नटलेल्या या भूमीत असंख्य वन्यप्राणी आणि पक्षी आपलं जीवन जगत असतात. परंतु गेल्या काही वर्षात वाढतं शहरीकरण, विस्तारत जाणाऱ्या मानवी वस्त्या आणि बदलतं पर्यावरणीय चित्र यामुळे माणूस आणि वन्यजीव यांच्यातील अंतर कमी होत चाललंय. एखाद्या ठिकाणी जंगलालगत शेतजमीन सुरू होते, डोंगरांच्या कुशीतून महामार्ग जातात आणि त्यामुळे कधीकधी वन्यप्राणी मानवी वस्तीत प्रवेश करतात. अशा परिस्थितीत एखादा बिबट्या गावात दिसतो, एखादा साप घरात शिरतो, एखादा पक्षी विजेच्या तारांमध्ये अडकतो किंवा एखादा प्राणी अपघातग्रस्त होतो. अशा वेळी नागरिकांकडून माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य वन विभागाचे QRT पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचतं. वन्य प्राण्याला कोणतीही हानी न होता आणि नागरिकांचीही सुरक्षितता राखत त्या प्राण्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु हे कार्य दिसायला जितकं सोपं वाटतं तितकं ते प्रत्यक्षात मुळीच सोपं नाही. अनेकदा बचाव कार्यादरम्यान प्राणी जखमी असतो, कधी अपघातामुळे त्याचं हाड मोडलेलं असतं, कधी तो आजारी असतो, तर कधी एखादा लहानसा पिल्लू आईपासून वेगळा झालेला असतो. अशा वेळी त्या वन्य प्राण्यांवर तातडीनं आणि तज्ञ पद्धतीनं उपचार होणं अत्यंत आवश्यक असतं. ही गरज ओळखून महाराष्ट्र राज्य वन विभागानं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर म्हणजेच वन्यप्राणी बचाव केंद्रांची उभारणी केली आहे. ही केंद्र वन्य प्राण्यांच्या बचाव, उपचार आणि पुनर्वसनासाठी उभारलेले अत्याधुनिक सुविधा केंद्र आहेत. ही सर्व केंद्र महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. या सर्व केंद्रांपैकी आज पुणे येथील वन्यप्राणी उपचार केंद्र महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि प्रगत वन्यप्राणी उपचार केंद्रांपैकी एक असं ओळखलं जातं. वन्य प्राण्यांवरील वैद्यकीय उपचार हे सर्वसाधारण पशुवैद्यक उपचारांपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. प्रत्येक प्रजातीचं शरीर रचनात्मक वैशिष्ट्य वेगळं असतं. त्यांचा स्वभाव, प्रतिक्रिया आणि शारीरिक गरजा वेगळ्या असतात. याच कारणामुळे हे केंद्र आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असं आहे. या केंद्रामध्ये 2025 या एका वर्षातच 7,000 पेक्षा अधिक वन्य प्राण्यांना मदत देण्यात आली आहे. सुमारे 250 पेक्षा अधिक प्रजातींच्या प्राणी आणि पक्ष्यांचा येथे उपचार करण्यात आलाय, ज्यामध्ये बिबट्या, लांडगा, तरस, कोल्हा, विविध सस्तन प्राणी, माकडं, साप, मगरी, कासव तसेच असंख्य पक्ष्यांचा समावेश आहे. या केंद्रात 120 पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. वन्यप्राणी पशुवैद्यक, पॅरा व्हेटरनरी कर्मचारी, पुनर्वसन तज्ज्ञ, बचाव पथक, शिक्षण विभाग आणि प्रशासकीय कर्मचारी इत्यादींचा यात समावेश आहे. केंद्रात उपलब्ध सोयीसुविधांचा विचार करता अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरमध्ये मल्टी आर्म ऑपरेटिंग लाईट्स, व्हेंटिलेटर सपोर्ट, हाडांच्या गंभीर दुखापतींवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक ऑर्थोपेडिक उपकरणं आणि C-आर्म डिजिटल रेडिओग्राफी मशीनचा वापर केला जातो. यामुळे शस्त्रक्रियेच्या वेळी हाडांच्या स्थितीचे अचूक चित्र डॉक्टरांना दिसू शकतं. प्राण्याच्या आजाराचे अचूक निदान होणं हे उपचारातील सर्वात महत्त्वाचं पाऊल असतं. या केंद्रात डिजिटल एक्स-रे प्रणाली, पोर्टेबल एक्स-रे मशीन तसेच रक्तातील वायूंचे परीक्षण करणारी उपकरणे उपलब्ध आहेत. वन्य प्राण्यांच्या उपचारानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे त्यांचं पुनर्वसन, ज्यासाठी या केंद्रात एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत पाळला जातो. तो म्हणजे संपूर्ण उपचारादरम्यान वन्य प्राणी हा त्याच्या अनुकूल अधिवासातच राहिला पाहिजे. त्यासाठी या केंद्रातील पुनर्वसन व्यवस्थेची रचना तशी करण्यात आली आहे जेणेकरून प्राण्यांवर मानवी प्रभाव कमीत कमी राहील आणि त्यांना पूर्णपणे नैसर्गिक अधिवास सुद्धा लाभेल. या केंद्रात आपल्याला प्रत्येक प्रजातींसाठी वेगवेगळे निवास क्षेत्र पाहावयास मिळतात, ज्यामुळे प्राण्यांवर ताण कमी येईल, ते नैसर्गिक वर्तन करू शकतील आणि हळूहळू पुन्हा वनात जाण्यास सक्षम होतील. मुख्य म्हणजे पुनर्वसनाच्या काळात प्राण्यांच्या वर्तनावर सतत लक्ष ठेवलं जातं. जेव्हा तज्ज्ञांची खात्री पटते
की प्राणी पूर्णपणे सक्षम आहे तेव्हाच त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडलं जातं. परंतु या केंद्राचं काम केवळ उपचारापुरतं मर्यादित नाही. वन विभागाच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची बचाव पथकं शहर, उपनगरी भाग आणि जंगल परिसरात कार्यरत असतात. वन्य प्राण्यांना सुरक्षितपणे पकडण्यासाठी विशेष केमिकल इमोबिलायझेशन सिस्टम वापरली जाते. डार्ट गन आणि विशेष इंजेक्शन प्रणालीच्या सहाय्यानं प्राण्यांना तात्पुरतं बेशुद्ध करून त्यांना सुरक्षितपणे पकडलं जातं. वन्य प्राण्यांच्या वाहतुकीसाठी विशेष ॲम्ब्युलन्स आणि वाहनं देखील सर्व वन्य प्राणी उपचार केंद्रांमध्ये तैनात असतात. पुणे येथील केंद्रात तर आपल्याला वन्यजीव शोधक श्वान पथकं देखील पाहायला मिळतात. ते या बचाव कार्यात आज महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावत आहेत. हे प्रशिक्षित श्वान जखमी किंवा लपलेल्या प्राण्यांचा शोध घेण्यास मदत करतात, तसेच वन्यजीव तस्करी रोखण्यासाठीही उपयोगी पडतात. तर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर्स हे केवळ उपचार केंद्र नाहीत, तर ते एक व्यापक प्रतिबंधात्मक प्रणालीचा भाग आहेत. या प्रणाली अंतर्गत मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी विशेष पथकं संवेदनशील भागात कार्य करतात. बचाव कार्यापासून उपचार, पुनर्वसन आणि पुन्हा जंगलात सोडण्यापर्यंतच्या या सर्व घडामोडींवर वन विभागाचे कर्मचारी बारकाईनं लक्ष ठेवून असतात. महाराष्ट्र राज्याचा वन विभाग केवळ वृक्ष लागवड आणि वनसंवर्धन पुरता मर्यादित नाही, तर तो वन्य प्राणी संरक्षण, बचाव आणि पुनर्वसन या क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करतोय. परंतु कोणतीही सरकारी यंत्रणा पूर्ण क्षमतेने तेव्हाच कार्य करू शकते जेव्हा नागरिकही तितकेच सजग असतात. म्हणूनच आपल्या परिसरात एखादा वन्य प्राणी दिसल्यास, रस्त्यावर जखमी अवस्थेत एखादा प्राणी किंवा पक्षी आढळल्यास, वनक्षेत्रात वणवा दिसल्यास किंवा वन्य प्राण्यांच्या तस्करी संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ वन विभागाच्या हेल्पलाईन क्रमांक 1926 वर संपर्क साधा. कारण वन्यजीवांचं रक्षण म्हणजेच निसर्गाचं रक्षण.